लालची माकड. जंगलाच्या मधोमध एक खोडकर माकड राहत होतं, ज्याचं नाव होतं मँगो. मँगो त्याच्या लालचासाठी पूर्ण जंगलात प्रसिद्ध होतं. इतर प्राणी आपलं अन्न एकमेकांसोबत शेअर करत, पण मँगोला सगळं फक्त स्वतःसाठी हवं होतं. एका दिवशी सकाळी मँगोने एक झाड पाहिलं, जे पिकलेल्या केळ्यांनी भरलेलं होतं. ही केळी किती मस्त दिसतायत, त्याने जीभ चाटत म्हणलं. त्याने ठरवलं, तो सगळी केळी फक्त स्वतःसाठी तोडून घेईल. झाडावर चढत असताना त्याचा मित्र पोपट तिथे आला. मँगो, तू ही केळी सगळ्यांसाठी गोळा करतोयस का? पोपटाने विचारलं. बिलकुल नाही, मँगो म्हणाला. ही सगळी केळी माझी आहेत. पोपट म्हणाला, मँगो, सगळ्यांसोबत वाटून घेणं चांगलं असतं. तू एकट्याने इतकी सगळी केळी खाऊ शकणार नाहीस. पण मँगोने त्याचं काहीही ऐकलं नाही. त्याने एकामागून एक सगळी केळी तोडली आणि खाली एका ढिगात ठेवली. जितकी जास्त केळी, तितकी जास्त मजा. त्याने विचार केला. लवकरच त्याचा ढीग इतका मोठा झाला की तो सगळं उचलू शकत नव्हता. पण वाटून देण्याऐवजी त्याने ठरवलं, मी ही केळी एका गुप्त ठिकाणी लपवतो. मँगो केळी लपवण्यात गुंतलेला असताना त्याला चिटकलेल्या मुंग्यांची रांग दिसली नाही आणि झुडपांमागे बसलेली चतुर कोल्हीही त्याच्या लक्षात आली नाही. मँगोने सगळी केळी लपवून ठेवल्यावर तो थकला आणि भुकेला झाला. आता खायला वेळ आली, त्याने म्हणलं. पण तो लपवलेल्या केळ्यांच्या जागी गेला तेव्हा केळी गायब होती. माझी केळी कुठे गेली? मँगो ओरडला. त्याने पाहिलं की मुंग्या छोट्या तुकड्यांवर ताव मारत होत्या आणि चतुर कोल्ही मोठा तुकडा खाण्यात गुंग होती. मँगोने रागाने पाय आपटले. हे चुकीचं आहे, ही केळी माझी होती. पोपट, जो झाडावरून हे सगळं पाहत होता, खाली आला आणि म्हणाला, मँगो, तू सगळी केळी स्वतःसाठी ठेवलीस. पण लालचामुळे आनंद मिळत नाही. जर तू वाटून दिलं असतं तर सगळे मिळून मजा केली असती. मँगोने पोपटाचं ऐकलं आणि त्याची चूक लक्षात आली. त्याने आपल्या मित्रांची माफी मागितली. त्या दिवसापासून मँगो बदलला. तो जंगलातील सर्वात उदार माकड बनला, जो नेहमी मित्रांसोबत गोष्टी वाटून घेत असे. आणि काय झालं? मँगोला वाटून देण्यात आनंद आणि भरपूर केळी मिळाली.